शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. चला तर मग आज आपण एका अशा सणाचं रहस्य उलगडूया जो केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तर तो निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या एका मोठ्या कोड्याचा उलगडा आहे. हे असं ज्ञान आहे जे आपल्या पूर्वजांना हजारो वर्षांपासून माहीत होतं आणि आज आपण ते पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. हो, हे किती अचूक आहे, नाही का? हा फक्त एक सण नाहीये, ही तर काळाची सुरुवात आहे, विजयाची एक मोठी गाथा आहे आणि निसर्गाच्या नव्या चक्राची जणू काही घोषणाच आहे. आणि हाच तो दिवस, गुढीपाडवा. या सणाचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य त्याच्या नावातच दडलं आहे, प्रतिपदा. याचा अर्थ होतो पहिली तिथी. पण थांबा, ही फक्त महिन्याची पहिली तिथी नाहीये. आपल्या ब्रह्मपुराणानुसार असं मानलं जातं की याच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना सुरू केली. म्हणजे एका अर्थाने हा आपल्या विश्वाचा वाढदिवस आहे. याच दिवसापासून वेळ, दिवस, महिने आणि वर्ष मोजायला सुरुवात झाली. म्हणूनच या दिवसाला चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणतात. हा आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि तो निसर्गाच्या चक्राशी अगदी घट्ट जोडलेला आहे. जेव्हा निसर्ग जुनी पानं गाळून नवी टवटवीत पालवी धारण करतो, तेव्हाच खरं नवीन वर्ष सुरू होतं, नाही का? पण गुढीपाडवा म्हणजे फक्त निर्मितीचा दिवस नाही, तो विजयाचाही दिवस आहे. आणि हा दुसरा अर्थ या सणाला आणखी खास बनवतो. या विजयाची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. ही गोष्ट सुरू होते रामायणापासून, जेव्हा प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले, तेव्हा तिथल्या लोकांनी घरोघरी असेच विजयाचे ध्वज उभारले होते. आणि हीच विजयाची परंपरा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही कायम राहिली. त्यांच्या प्रत्येक विजयाचं स्मरण म्हणून गुढी उभारली जाऊ लागली. म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जी गुढी उभारतो ती केवळ एक सजावट नाही, तर तो एक विजयध्वज आहे. तो वाईटावर चांगल्याने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. तो न्यायाच्या विजयाचं प्रतीक आहे आणि स्वतःच्या मर्यादांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे. चला, आता आपण या सणाच्या तिसऱ्या आणि माझ्या मते सर्वात आश्चर्यकारक पैलूकडे वळूया. तुम्हाला माहितीये का की या प्राचीन परंपरांमागे एक खूप सखोल विज्ञान दडलेलं आहे? हो, जे थेट आपल्या आरोग्याशी आणि घरातल्या ऊर्जेशी संबंधित आहे. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून ज्या गोष्टी केल्या त्या निव्वळ प्रतिकात्मक होत्या का, की त्यामागे काहीतरी ठोस वैज्ञानिक कारणं होती? चला शोधूया. आपण जर गुढीच्या रचनेकडे नीट पाहिलं ना, तर प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. एक उंच बांबूची काठी, त्यावर ठेवलेला तांब्याचा कलश, मग कडुनिंब आणि आंब्याची पानं, एक नवीन वस्त्र आणि हो, साखरेची गाठी. हे फक्त पूजेचं साहित्य नाही, तर या प्रत्येक गोष्टीमागे एक विशिष्ट वैज्ञानिक उद्देश आहे. या रचनेमागे एक साधं पण खूप प्रभावी असं भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आहे. जेव्हा सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश त्या तांब्याच्या कलशावर पडतो, तेव्हा तो परावर्तित होतो आणि तांबे हे ऊर्जेचे एक उत्तम वाहक असल्यामुळे ते सूर्याची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून ती संपूर्ण घरात आपल्या वातावरणात पसरवतं. आणि तांबच का? कारण तांब्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे वातावरणातले जंतू नष्ट करतात. आणि जसं मी म्हणालो, ते ऊर्जेचं उत्तम सुवाहक आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपली गुढी ही केवळ एक प्रतीक नाही, तर घरासाठी एक नैसर्गिक एनर्जी चार्जर आणि एअर प्युरिफायर आहे. बरं, आता या दिवशी कडुनिंब आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. यामागेही एक आरोग्यदायी विज्ञान आहे. बघा, कडुनिंब शरीरातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करतो आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवतो. म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यासाठी आपलं शरीर तयार करतो. आणि गूळ, तो आपल्याला जीवनातील गोडवा स्वीकारण्याची आठवण करून देतो. कडू आणि गोड दोन्ही मिळूनच तर आयुष्य बनतं. आता या सगळ्या वैयक्तिक विधींना आपण निसर्गाच्या एका मोठ्या चक्राशी जोडून पाहूया, कारण हा सण नेमका ज्यावेळी येतो ना, तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. वसंत ऋतूची सुरुवात म्हणजे फक्त कॅलेंडरवरची तारीख बदलणं नाही, ही एक जैविक म्हणजे बायोलॉजिकल घटना आहे. झाडांना नवीन पालवी फुटते, सगळीकडे नवीन जीवन फुलतं आणि जसा निसर्ग बदलतो तसंच आपलं शरीरही आतून बदलायला सुरुवात करतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या सणाची वेळ आपल्या नैसर्गिक जैविक लयीशी
आपल्या बॉडी क्लॉकशी पूर्णपणे जुळलेली आहे. जसा निसर्ग स्वतःला रिसेट करतो तसंच आपलं शरीर आणि आपलं मनही एका मोठ्या रिसेटसाठी तयार झालेलं असतं. निसर्गाचा रिसेट म्हणजेच आपला मानवी रिसेट. तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं? निर्मिती, विजय आणि विज्ञान. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा या सणाचा खरा सखोल अर्थ आपल्यासमोर उलगडतो. आणि तो अर्थ एका वाक्यात सांगायचा झाला तर हा सण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या जीवनाचं वार्षिक रिसेट बटन आहे. ही एक संधी आहे जुन्या गोष्टी, जुने विचार विसरून नवीन ऊर्जा, नवीन आरोग्य आणि नवीन विचारांनी एक नवी सुरुवात करण्याची. हा दिवस आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर शुद्ध करतो. तर मग आता विचार करा, ही विजयाची गुढी आपल्याला फक्त घराबाहेर नाही तर आपल्या मनातही उभी करायची आहे. तर मग सांगा, या वर्षी आपण फक्त एक सण साजरा करणार आहोत की खऱ्या अर्थाने एका नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत?